आनंदात राहा. रोज किंवा आठवड्यातून किमान 1 ते 2दा तरी स्वतःला आनंदात असल्याचं ऑब्झर्व करा. त्या आनंदाचा अनुभव घ्या. पुढील आयुष्यात फक्त आनंदच असेल अशी कल्पना करा. जर तुम्ही असे करत असाल तर तुम्हाला हा आनंद मिळावा म्हणून ब्रह्मांड कामाला लागेल. त्यासाठी लागणाऱ्या व्यक्ती, घटना, परिस्थिती जुळवून आणेल. पण जर तुम्हाला पैशाची, प्रकृतीची किंवा नात्यांची काळजी असेल तर तुम्ही आनंदात नाही राहू शकणार. म्हणून ब्रह्मांडाच्या बँक खात्यामध्ये थोडा थोडा आनंद जमा करत चला. यापेक्षा मौल्यवान जमापुंजी कोणतीच नसेल, हो की नाही? म्हणूनच नेहमी आनंदित राहा. हाय, हॅलो, नमस्कार. मी शुभांगी एका नवीन व्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करते. बरं, हे सारं बोलत बोलत मी काय दाखवलं तुम्हाला? तर मी माझ्या घरामध्ये बाप्पांसाठी जे काही थोडेफार बदल केले होते, इकडचा प्लांट तिकडे, तिकडचा प्लांट इकडे, तेच मी तुम्हाला दाखवलं. आणि पाहिलंत का, माझ्या बाप्पांचं विसर्जनसुद्धा झालेलं आहे. बरं, मग विसर्जनाचा व्हिडिओ का नाही आला? तर ज्या दिवशी घरगुती गणपती विसर्जन असतं त्याच दिवशी माझ्या बाप्पांचंही विसर्जन असतं. आणि त्यामध्ये दाखवण्यासारखं विशेष काहीच नव्हतं. पण मी सांगते कशा पद्धतीने आम्ही विसर्जन करतो, कारण बऱ्याच जणांना जाणून घ्यायचं आहे. जेव्हापासून मी हे शेअर केलं आहे की आम्ही आमच्या बाप्पाला आमच्या सोबतच ठेवला आहे. तर एक जुना कॉम्प्युटरचा बॉक्स आहे ज्यामध्ये काही बेडशीट्स मी ठेवलेले आहेत, अगदी स्वच्छ सुंदर असे. आणि त्या बेडशीटमध्ये प्रॉपर बाप्पाला थोडासाही धक्का लागू नये याची काळजी घेत आम्ही ठेवलेली आहे. बरं, त्या बाप्पाच्या मूर्तीला थोडंसं सुद्धा कुठेही काहीही झालेलं नाही आहे. आपल्याकडे असं बोलतात ना की जर का मूर्तीला थोडंसं जरी काही झालं असेल तर लगेच विसर्जित करायची. आणि म्हणूनच आम्ही खूप काळजी घेतो बाप्पाची. जेव्हा आम्ही जुन्या घरातून नवीन घरी राहायला आलो तेव्हासुद्धा खूप केअरफुली आम्ही तो बॉक्स इकडे घेऊन आलो. आमच्या स्वतःच्या कारमध्ये माझ्या मांडीवर ठेवून मी तो बॉक्स स्वतः घेऊन आले. त्यामुळे आमचे बाप्पा अजूनही अगदी जशाच तसे आहेत. आणि मी छोट्या शॉर्ट व्हिडिओमधून हे शेअर केलं आहे की का बरं आम्ही आमच्या बाप्पाचं विसर्जन नाही केलेलं. खरं सांगते मी, जेव्हा ना मूर्त्या अशा भंगलेल्या नदीवरती पडलेल्या दिसतात इकडे तिकडे, खूप म्हणजे खूप वेदना होतात मनाला की अरे यार, आत्ता तर या मूर्तीमध्ये तुम्ही देव बघितला आणि आता कुठे गेला तो देव? मग तुम्ही विसर्जित केल्यानंतर त्या मूर्तीतला देव निघून गेला का? असं असतं का हो? मानलं तर सगळं काही आहे, नाही मानलं तर काहीच नाही. शेवटी काय, मूर्तीमध्ये देव हा आपल्या श्रद्धेने येत असतो, आपण त्याला पाहत असतो, हो की नाही? आणि म्हणूनच आमची श्रद्धा अशी आहे की या आमच्या मूर्तीला कुठेही, म्हणजे ही प्लॅस्टर ऑफ पॅरिसची आहे ना, तर हिला आम्ही विसर्जित केल्यानंतर ती विरघळणार तर नाहीच आहे. म्हणूनच तिला आम्हाला वाईट अवस्थेमध्ये नाही सोडून द्यायचं, तर आम्हाला आमच्यासोबत ठेवायचं आहे. आम्हाला असं वाटतं की ही मूर्ती म्हणजे सततचा आमच्यावर देवाचा आशीर्वाद आहे, देव आमच्या सोबत आहे आणि ही आमची श्रद्धा आहे. तर मला इतरांच्या कोणाच्याही भावना दुखवायच्या नाही आहेत, पण मला माझं मत इथे मांडायचं होतं आणि जे खरं आहे ते तुमच्यासोबत शेअर करायचं होतं. आणि अशा प्रकारे माझ्या हातून पुन्हा एकदा 15 दिवसात दुसऱ्यांदा काच फुटलेली आहे. आता तर मी खूप मोठं नुकसान केलंय. मी खूप मोठं कारनामा करून ठेवलंय. काय? फ्रीजची ग्लास तोडली. काय? फ्रीजची ग्लास तोडली मी. बाथरूम मध्ये बघ, जाऊ नको बिना चप्पलचं. जाऊ नको बाथरूम मध्ये. आतमध्ये बघ ना वाकून. मागच्या आठवड्यात मोठं बाउल फोडले मी. अरे हे बघ, हे साईडला मी उभे करून ठेवले धुवून. पार्टिशन फ्रीज मधले सगळे एक फुटलं. आता एक तर मनात नव्हतं की कसं काय, म्हणजे अगदी मग्न होऊन मी घासतीये, धुतीये, सुळकण ते हातातनं निसटून गेली. प्रितीश काय म्हणतोय बघा, घरात काही झालं ना की ती चूक मी माझ्या समोर जे असेल किंवा आसपास असेल त्यांच्यावर ढकलत असते. तर आता प्रितीश म्हणतोय की चूक माझीच आहे मम्मी. अजून आता आहो आल्यानंतर आहोंची रिॲक्शन पाहायची आपल्याला, कारण तुम्हाला माहितीये की जे रेग्युलर व्ह्यूअर्स आहेत, काही दिवसांपूर्वीच मी मोठा काचेचा बाउल माझा आवडीचा फोडलेला आहे माझ्याच हातनं. आणि आज आता हा पराक्रम. आणि मला तेव्हा एक कॉमेंट आली होती की ताई, काच फुटलेली चांगली असते, जी काही संकट आपल्यावरती येतात ना ती काच ओढवून घेत असते, म्हणजे ती संकट आपल्यावर येऊ देत नाही. तर हे मी तसं मानायचं का? मानणार मी तसंच मानणार की काही संकट असेल जे माझ्यावरचं आणि माझ्याच हातनं फुटतंय, तर
तर ते सगळं ओढवून घेतोय, म्हणजे ती काच ओढवून घेतीये. म्हणजेच बाप्पा आहेत, बाप्पा सुख करता आहे, तो दुःख हरता आहे. आणि तसंच काहीसं झालंय. माझा पॅप्समियरचा रिपोर्ट सुद्धा आलाय, जो मी थोड्या वेळाने शेअर करते. ऍक्च्युली मला कळालेला नव्हता तो, मी एका डॉक्टरना पाठवलाय. ते काय म्हणतात बघूया, सांगते मी तुम्हाला. काचेचं आता कसं निस्तरू हे काही कळेना झालंय. ते काच फुटलेल्यापेक्षा त्याचं काहीतरी जुगाड करता येईल. डोक्यात लगेच कॅल्क्युलेशन झालं माझ्या की काय जुगाड करायचा, की कशी ती नवीन बनवून आणायची, काय 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 सगळं झालं. पण ते आता भरायचं कसं? भरावं तर लागेलच. चप्पल घालावी पायात. किती वाईट प्रकारे फुटली आहे काच बघा. हा चला, फुटली तर फुटली, पुढच्या कामांना सुरुवात करूया. ठेवून दिलं जिथल्या तिथे साफसफाई, आणि प्रितीशला मस्तपैकी एक अशी छानशी कॉफी करून दिली. आणि कंटिन्यू तो अभ्यासात असतो, त्यामुळे त्याची वेळोवेळी अशी काळजी घ्यावीच लागते. बाकीचं करायला घेतलंय. आहोंना लगेच फोन करून इन्फॉर्मही केलंय की असा माझ्याकडून कांड झालेला आहे. तर आहोंचं म्हणणं आहे ठीक आहे, काही हरकत नाही, बघू आपण काहीतरी सोल्युशन. मी काय सोल्युशन काढलं होतं माहिती आहे? तर आमचा जो काही ग्लासवाला आहे, म्हणजे ज्याने घरामध्ये मिरर वॉलचं काम केलंय, त्याला सांगायचं आणि त्याच्याकडून ग्लास बनवून घ्यायची आणि जे काही फायबरचे जे साईडचे रॉड्स आहेत त्यामध्ये बसवून घ्यायची. पण नाही बरं का, असं नाही करता येत फ्रीजसाठी, कारण ती ग्लास वेगळ्या टाईपची आहे. स्वतःसाठी मस्त एक फक्कडसा चहा बनवला, चहा पिले शांतपणे बसून, आणि मग आता दिवाबत्ती करते. काय होतं माहिती आहे का, खरं सांगते मी, की हे जेव्हा असं काही घडतं, काही क्षण बिलीवच होत नाही की आपल्या हातून हे फुटलंय, पडलंय. आणि बाऊलच्या बाबतीत सुद्धा हेच झालेलं होतं, आणि आजही पुन्हा हेच झालंय. आणि खरंच असतं का असं? हो, नक्की मला कॉमेंट करून सांगा की काच फुटलेली चांगली असते. मला तर काही ही आयडिया नव्हती. जेव्हा लास्ट टाइम तसं झालं तेव्हा मला कॉमेंट आली. मला माझ्या या तुळशी वृंदावनाबद्दल खूप वेळा विचारलं गेले. रिसेंटली सुद्धा एक कॉमेंट होती. तर मला अतिशय सांगायला आवडेल की हे जे काही माझं तुळशी वृंदावन आहे ते कॉर्डचं आहे, आणि त्यामुळंच स्वच्छ करायला एकदम सोपं आहे. साधा ओला कपडा जरी पुसून घेतला, हात फिरवून घेतला त्याच्यावरून, तर अगदी चकचकीत होतं ते तुळशी वृंदावन. आणि ही विठ्ठलाची मूर्ती अतिशय प्रसन्न अशी वाटणारी. चला, घरभर सारे दिवाबत्ती झालेली आहे. काय करताय आहो? कस्टमर केअरला कॉल करतो. इथे दिलाय नंबर, बघू. ओके, म्हणजे आता कस्टमर केअरला कॉल करून ग्लास बुक करावे लागणार. चांगला आहे ना ग्लास, फुटलेला चांगला असतो. बरं सांग ना, कस्टमर केअरला कॉल करून बुक करायची? कस्टमर केअर आपण आपल्या ग्लासवाल्याकडून नाही आणू शकत? नाही, बहुतेक ग्लास ही वेगळी आहे थोडीशी. हा वेगळी आहे. आणि लोड कॅरिंग कॅपॅसिटी बहुतेक जास्त आहे याची. बघ किती कॉइन्सिडन्स काय की आमचं नाही काय, आमच्या काही इंदोरच्या प्लॅन मध्ये ग्लासचं डोअर आहे ना, ते डोअर पडलं. अरे बापरे. म्हणजे कोणी नव्हतं आजूबाजूला, आणि त्याची ग्लास सगळी शॅटर म्हणजे फुटली. ठीक आहे. मग एक जण असेच म्हणत होते की खूप चांगलं असतं. अरे वा. की फुटलं तर दुसरं मोठं संकट जे असतं ना, ते ग्लास स्वतःवरती घेतं. असं सतत व्हायला लागलंय ना माझ्या बाबतीत. आता लास्ट वीक मध्ये पण मी फोडला बाउल, आता हे पण मीच फोडलं. आणि हे नेमकं आज सांगितलंय तुम्हाला? आज असं कोइन्सिडन्स म्हणजे किती मोठा कोइन्सिडन्स. असं ऐकायला मिळालं कानावर. फ्रीज मी क्लीन करायचा तसाच ठेवून दिलाय हे बघा. चला आता क्लीन करते. पहिला मी आता बनवतेय चित्रान्न. हा राईस मी जो काही शिजवून घेतलाय असा मोकळा मोकळा, तो आता बाजूला करून घ्यायचा आणि चित्रान्न बनवायचं याचं. ही अशी चित्रान्नाची तयारी करून घ्यायची आहे आपल्याला. मी यात एखाद्या प्रोफेशनल कुक सारखं आज तुम्हाला माहिती देते बरं का. जिरा, तीळ, डाळ, लिंबू, ही मिरची लालवाली, कढीपत्ता, शेंगदाणे हे मी आत्ता असं करून घेतलंय. भाजून ठेवलेले होते माझ्याकडे, मी जस्ट आत्ता हे असे फोडून म्हणजे ह्याची साल काढून घेतली. ही पिठी साखर, लिंबू पिळायला, आणि हिंग
आणि हळदीसाठी हा डबा अजून इथंच ठेवलाय. आता या ताटामध्ये मी मस्तपैकी हा यातला जेवढ्या भाताचं करायचं आहे ना तेवढंच काढून घेणार आणि या पॅन मध्ये मी फोडणी बनवणार आणि त्यामध्येच भात वरून ऍड करणार. चलो करूया. हे चित्रान्न मी पहिल्यांदाच बनवतेय आणि हे बनवताना मला कळालं की अरे हा तर लेमन राईस आहे. इन्स्टावरती अशीच एक रेसिपी दिसली होती चित्रान्न नावाची आणि छान वाटली मला बघता क्षणी. अगदी तोंडाला पाणी सुटलं. म्हटलं चला यार, आपण जेव्हा इमर्जन्सी असते किंवा आपल्याला स्वयंपाकाचा मूड नसतो तेव्हा आपण खिचडी भात बनवतोच ना, त्यापेक्षा हे ट्राय करूया. म्हणून भात मी शिजायला ठेवलेलाच होता आणि आता तेलामध्ये मी जे काही हे साहित्य घेतलं होतं फोडणीचं ते 1 बाय 1 सगळं ॲड केलं आणि हिंगही आपल्याला ॲड करायचं आहे. आता एवढ्या मोठ्या कढईमध्ये पॅनमध्ये मी फोडणी बनवते कारण माझ्याकडे फोडणी बनवण्यासाठीचं जे पात्र असतं ना ते खूप छोटं पडतं आहे माझं, म्हणूनच मी यामध्ये फोडणी बनवते. आणि भातावरती अशी ही पिठी साखर ॲड करायची आहे आणि जर नसेल साखर पिठी तर तुम्ही ती मिक्सरला करून घेऊ शकतो आपण. आणि लिंबू पिळायचं आहे. मीठ ऑलरेडी भात शिजवताना मी घातलेलं होतं, वरून मी थोडंसं पुन्हा मीठ ॲड करते. हे बघा अशा पद्धतीनं. आणि आता जी काही फोडणी बनवली होती त्यामध्ये हळद ॲड करायची आणि ही सारी फोडणी आता वरून भाताला टाकायची आहे, पसरवून घ्यायची आहे. मस्त ना. अगदी पटकन बनणारा हा चित्रान्न नावाचा पदार्थ कसा वाटतो तुम्हाला नक्की सांगा आणि तुम्ही करत असाल तर तुमची ही पद्धत नक्की कळवा. आणि मग सगळ्यात शेवटी खूप सारी अशी कोथिंबीर यावरती स्प्रेड करायची आहे. झाला आजचा आपला स्वयंपाक रेडी आहे. यानंतर लगेचच मी जी काही मिरची स्वच्छ मी याची देठं काढून धुवून ठेवली होती ना तिला अशी मस्त पुसून ठेवून देते. अजूनही माझा फ्रीज क्लीन करायचा बाकीचा आहे. ती ग्लास फुटल्यानंतर माझा मूड गेला आणि मग मी स्वयंपाकात आले. म्हटलं जाऊ दे, करू आपण नंतर. आणि संध्याकाळी खाली कार्यक्रमही आहेत सोसायटीमध्ये. एका ठिकाणी हळदी कुंकवालाही जायचं होतं पण या काचेने सगळा माझा मूड खराब केला. मग नंतर झालं सगळं काही प्लॅनिंग फिसकटलं. हां, हेच सगळं क्लीन करायला घेते मी. म्हटलं जर का आत्ता पण क्लीन नाही केलं तर मग रात्री खूप वेळ होणार आणि मग सकाळी उठायला वेळ होणार आणि हे आम्हाला असं होऊ द्यायचं नाही आहे. म्हणून मग मी खालीही गेले नाही आणि हळदी कुंकवाला म्हणजे सत्यनारायणाला जिथं बोलवलं होतं तिथंही जायचं स्किप केलं. हे बघा अशा पद्धतीने आता फ्रीज क्लीन झाला आहे फायनली. हे सगळं सामान लावायचं आहे. लावा ना तेवढं, लावून द्या, लावून द्या की अशी स्तब्ध का झालाय. लावून द्या तेवढे काच. काय कॅमेरा चालू आहे धनी, मी शूट करतीये. बरं झालं, जाऊ द्या, माझ्या मागचं अजून एक काम गेलं. मला वाटलं नव्हतं तुम्ही असं म्हणाल मला. आता तुम्हीच म्हणालात ना चांगलं असतं, काच तुटलेलं संकट जातं. तुम्हाला आजच कुणीतरी सांगितलं कंपनीमध्ये. बरं झालं. चला इथून पुढे फ्रीज क्लिनिंग पण गेलेलं आहे मैत्रिणीनं माझ्याकडून, त्यामुळे मी आता सतत फ्रीज क्लीन करायला सांगणार आहोत ना. चला लावून घेतो. अजून हे सगळं सामान मांडायचं आहे. हुश, सुद्धा बेटर दिसतोय. कमी पडते ना पण स्टोरेज. मागवलंय आता ना, उद्या परवा येईल ना. चला लावून घेऊ. एकंदरीत असा होता आजचा दिवस. चला याच नोटवरती हा व्हिडिओ इथंच एंड करते. उद्या भेटेन पुन्हा एकदा अशाच एका छानशा व्हिडिओमध्ये. आवडला असेल एक लाईक नक्की करा. नवीन असाल चॅनलवरती तर प्लीज सबस्क्राईबही नक्की करा. बाय, लव्ह यू ऑल.